मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं बोललो होतो, हे खरंय। पडळकरांचं जयंत पाटलांवर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। जयंत पाटील, मी तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं, मंगळसूत्र चोर या टीकेला उत्तर देताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली। राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का? आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका। पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा। माझे हात पाय तोडण्याची भाषा करतात, ईश्वरपूरला की वाळव्यात येऊ, तारीख आणि वेळ सांगा। गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटील यांना खुलं आव्हान। राज्य सरकार दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक। रोहित पाटील आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार। शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची ही मागणी। ही नियम निकष लावायची वेळ नाहीये, तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करा। खासदार सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा। सोलापूर जिल्ह्यातील पूरबाधित घरांसाठी आजपासून 10,000 रुपयांची मदत मिळणार। पूरबाधितांच्या खात्यात आजपासून 10,000 रुपये जमा होणार। पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती। फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेटी। प्रसाद लाड यांच्या मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5.5 लाख, तमिल सेल्वन यांच्याकडून 10 लाख तर किरीट सोमय्या यांकडून 30 लाखांचा आणि मिहिर कोटेचा यांच्या ट्रस्टकडून 25 लाखांचा निधी। जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाचा आजचा 15वा दिवस। आंदोलक सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रास्ता रोको करणार। मीरा रोडच्या काशीगावमध्ये गरब्यावेळेस अंडी फेकल्याची घटना। मीरा रोडच्या जेपी नॉर्थ गार्डन सिटी इमारतीमधील घटना। कलम 300 प्रमाणे इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल। हल्ला बनावट असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये कुठेही म्हटलं नाहीये। लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार। क्लोजर समरी रिपोर्टवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। कुख्यात गुंड निलेश घाळवळची 10 बँक खाती पोलिसांनी गोठवली। पैसे वापरता येणार नाहीत। घाळवळ सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती। एसटी महामंडळाकडून दिवाळीमध्ये 10% हंगामी भाडेवाढ। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार। वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बस वगळता इतरांसाठी मोठा निर्णय। कल्याणमधील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी। विद्यार्थिनींच्या हातात धागा नको, शाळेकडून फतवा जारी। संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल। कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलला पालिकेची नोटीस। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षपूर्तीनिमित्त टपाल तिकीट आणि नाणं जारी केलं जाणार। पंतप्रधान मोदी आज टपाल तिकीट आणि नाणे जारी करणार। 3 आणि 4 ऑक्टोबरला मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मान्सून संपल्यानं पावसाची अवकाळी पाऊस अशी नोंद होणार।